नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. मोबाईलमुळे जग आपल्या जवळ जरी आलेलं असलं तरी त्यामधल्या काही ऍप्स आणि काही रील्स बनवणारी जी तरुण मंडळी आहेत ती आता जीवाची पर्वा करत नाही. केली तरी संभाव्य धोक्याची त्यांना कल्पना येत नसते असं दिसून येतं, किंवा त्या बाबतीत ते असंवेदनशील आहेत. पुण्यात कात्रजमध्येच असाच एक रील करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये ती मुलगी, तो मुलगा आणि एक प्रोफेशनल फोटोग्राफर असे रील करताना दिसतात. या तिघांनाही संभाव्य धोक्याची जाणीव नव्हती का? रील महत्वाचा, जीव महत्वाचा, आणि त्याही व्यतिरिक्त सध्या कुटुंब संख्या लहान असते, घरी तुमच्या कोणीतरी वाट पाहते असं आता ज्या वेळेला सांगण्यात येतं, या बाबतीत सुप्रिया सुळेंनी दिलेली ही माहिती. नाही, मी काल बोलले त्याच्यावर, आणि आज सकाळच्याही भाषणात मी बोलले की रील्स हे एक आनंदाचे दोन क्षण आहेत. त्याच्यात रिस्क घेणं हा मला नाही वाटत फारसा शहाणपणा आहे. त्याच्यामुळे घरी तुमची कोणीतरी वाट बघतंय हे घरातून तुम्ही जेव्हा बाहेर जाताना हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जे रील्स घेत आहेत, मला असं वाटतं ते पूर्णपणे थांबलं पाहिजे. आणि जीव घेणे जर कोणी रील्स घेत असेल तर मला वाटतं तातडीने पोलिसनी त्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. भारत देशामध्ये घटनेप्रमाणे जातीय जनगणना हा महत्वाचा विषय मोदी सरकारनं प्रलंबित ठेवला आहे. तातडीनं जातीनिहाय जनगणना जर केली तर देशाचं एकंदरीत अस्वस्थ वातावरण शांत होईल असं काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. जाणून घेऊयात नाना पटोले जातीनिहाय जनगणनेविषयी काय म्हणाले. काय वाटतं सरकारनं काय ओबीसी समाजाला आश्वासन दिलं? महाराष्ट्रामध्ये 350च्या वर ओबीसीच्या जाती आहेत. जे काही चित्र आपण पाहतोय, सरकार ज्यांना भेटते ते ठरलेले काही लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून भेटतात. काही लोकांनी त्याच्यावर आक्षेपही घेतलेला आहे. एक, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, असं त्यांनी कालच त्यांचं वक्तव्य आहे. एकीकडे भाजपचा अध्यक्ष सांगतो की 50च्या वर जाता येत नाही, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला 50च्या वरही जाता येते असं सांगतात आहे. नेमकी भूमिका काय हे स्पष्ट केली पाहिजे. पाटणा माननीय उच्च न्यायालयाचा जो निर्णय नितीश कुमारच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जो आलेला आहे तो खऱ्या अर्थानं दिशादर्शक आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका याच्यातून स्पष्ट सातत्यानं मांडण्यात आली. जी भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडलेली आहे की राष्ट्रीय सेन्सेस जिथपर्यंत होत नाही, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक हा सर्वे होत नाही, आणि 50%चं जे सिलिंग लावलेलं आहे ते सिलिंग आपल्याला जिथपर्यंत काढत नाही तिथपर्यंत या आरक्षणाच्या प्रश्नाला मार्ग निघत नाही, ही भूमिका राहुल गांधीजींनी मांडली. आणि म्हणून कालच्या पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने ते सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे, आणि त्या दृष्टिकोनातून तातडीनं नरेंद्र मोदीजींनी जातीनिहाय जनगणनेची सुरुवात करावी, ही भूमिका आमची आहे. आमचं सरकार आलं असतं, राहुल गांधीजी देशाचे प्रधानमंत्री झाले असते तर आतापर्यंत हे सेन्सेसचा विषय सुरू झाला असता. आणि हा जो मराठा ओबीसी वाद, धनगर आरक्षणाचे प्रश्न असतील, गोवारी समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न असतील, आदिवासींचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाला आपल्याला न्याय देता आला असता.
आपल्याला आरोग्य सुविधा आता विपुल प्रमाणामध्ये तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या आहेत, परंतु प्रयोगशाळेतली आपली रक्ताची तपासणी असेल, मूत्राची तपासणी असेल किंवा अनेक तपासण्या असतात, त्या आता तंत्रज्ञानाकडनं आपल्याला जाणून घेणं आवश्यक असतं, पण त्याकरता लागतात तंत्रज्ञ. हीच समाजाची आणि वैद्यकीय क्षेत्रातली गरज ओळखून पुण्यातल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीनं एक वेगळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा कोर्सची डिझाईन करून तो आता उपलब्ध केला आहे. 54 वर्ष पूर्ण झालेली. 3 ते 4 दशकांपूर्वीपासून महाविद्यालयात स्किल ओरिएंटेड ॲडऑन कोर्स हे आमच्या त्यावेळेचे जे वरिष्ठ मंडळी होती आणि संस्थाच्या यांनी ठरवलं की कौशल्य आधारित काहीतरी करा. तो मला सांगायला आवडेल की खूप जुनी परंपरा आहे. आमच्याकडे गार्डनिंग कोर्सनी सुरुवात केली त्यावेळेच्या आमच्या विभाग प्रमुखांनी. टिश्यू कल्चर, ॲनिमल सेल कल्चर, मशरूम कल्टिवेशन, बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड, एकही ॲस्पेक्ट अनेक विषयांचा न ठेवता छोटे छोटे कोर्सेस सुरू केले. त्यावेळेस त्याला सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स, ॲडव्हान्स डिप्लोमा अशी नावं दिली जायची. तुम्हाला माहिती आहे की नवीन शैक्षणिक धोरणात आता हे नॉमेनक्लेचर बदलावं लागलं. आता डिग्रीचंच 1 वर्ष पूर्ण केलं आणि तो बाहेर पडला तर त्याला सर्टिफिकेट देऊन बाहेर पडतो. 4 ऐवजी 2 वर्ष पूर्ण केली त्याला डिप्लोमा देऊन बाहेर पडते. 3 वर्ष पूर्ण केली अर्थातच तो डिग्री घेऊन बाहेर पडेल. आणि तो जर म्हणाला मला 4थं वर्ष करायचं आहे तर त्याला डिग्री परंतु ऑनर्स दिली. तर हे सर्टिफिकेट आणि डिप्लोमाचे क्लिअर झाला अर्थ. त्यामुळे असे जे कोर्सेस आहेत त्याला आता डिप्लोमा म्हणता येणार. सरांनी खूप छान सांगितलं. कारण मेडिकल फील्डमधलं फार लोकांना काही अजून त्याची कल्पना नाही आहे. पण आपल्याला माहिती की आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष स्वतः सर्जन असल्यामुळं त्यांना ते फार त्याचं अट्रॅक्शन आहे की आपल्या आता ऑटोनॉमी तर मिळालेलीच आहे. मग या ऑटोनॉमीचा उपयोग करून काही आपण मेडिकल फील्डमध्ये कुठे आपण एंट्री घेऊ शकतो का. आणि आता त्यांनी खूप छान सांगितलं की एज्युकेटेड जे बेकार आहेत त्यांचं काय. म्हणजे आजच तुम्ही जर टी व्हीवर बातम्या पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये पोलीस भरतीसाठी डॉक्टर, इंजिनियर आणि वकील खूप प्रमाणात आहेत. मग ही कमी शिकलेली मुलं म्हणतात मग आम्हाला कुठंच नाही का, कारण ही सिलेक्ट होतील मग आम्ही जायचं कुठं. म्हणजे हा जो अतिशय असंतोष आणि रोष नंतर येणार आहे. कारण त्या डॉक्टर, इंजिनिअरिंगला जॉबच मिळालेला नसतो म्हणून तो इकडे येतो. आणि मग या खालच्या थोड्या कमी मेरिटच्या मुलांनी काय करायचं. तर असा जो प्रश्न असतो त्याला हे एक आपलं सोल्युशन आहे की BSc झाल्यानंतर आणि सरांनी सांगितलं BSc झुऑलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी ही त्याची एलिजिबिलिटी कंडिशन असणार आहे. तर मी झुऑलॉजीची प्राध्यापिका असल्यामुळे माझं तर ह्युमन बायोलॉजी स्पेशलायझेशन आहे. त्यामुळं फिजिओलॉजी आणि ॲनाटॉमी हे शिकवलं जाईल आधी की काय आहे आपली शरीर संस्था किंवा सगळ्या आपल्या सिस्टीम्स त्या आधी शिकवल्या जातील. आणि आपण तुम्हालाही माहिती आपण कोणाच्याही हातामध्ये आपला हात देत नाही प्रिक करायला. आणि ज्याला कळत नसतो तो 3-4 ट्रिक्स घेतो आणि आपण खूप तेव्हा आपल्याला ते सगळं पेनफुल होतं. तर अशी ट्रेंड लोक, स्किल्ड लोक बाहेर पडण्यासाठी म्हणून या कोर्सचा खूप मोठा उपयोग होतो. आणि ह्या मुलांना चांगल्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये खूप चांगले जॉब्स आहेत. आम्ही जो स्टॅटिस्टिक त्यांचा जो पाहिलेला आहे डाटा. आणि आताचं तुम्हाला माहिती आहे की मेडिकल फील्डमध्ये खूप लोक पण अवेअर झालेले आहेत आणि आजारही खूप वाढलेले आहेत. अशा केसमध्ये अशा स्किल्ड मॅनपॉवरची अत्यंत गरज आहे आणि ती गरज आम्ही या कोर्सद्वारे आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू असं मला वाटतं. दहावी आणि 12वीच्या पालक योजनेमधले दगडूशेठ हलवाई गणपतीनं ज्या विद्यार्थ्यांना मदत केली त्यातील विद्यार्थ्यांनी 90-95% मार्क मिळवले. आणि यापूर्वीचे जे विद्यार्थी त्या योजनेमधनं आता शिकून मोठा व्यवसाय करतात किंवा चांगल्या प्रकारची नोकरी करतात त्यांचा सन्मान, सत्कार आणि मनोगत लेडी रमाबाई हॉल एसपी कॉलेज येथे नुकतंच करण्यात आलं. त्यावेळेला डॉक्टर संजय उपाध्ये यांनी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारची माहिती दिली की जीवन म्हणजे काय आणि त्यात यशस्वी होण्याकरता काय करावं. तेव्हा जाणून घेऊयात संजय उपाध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद. माझे क्लास असल्यामुळे अनेक मोठमोठ्या क्लासच्या कार्यक्रमाला गेलो. एकच फरक होता, तिथे स्टेजवर बसलेले समोरून पैसे घेत होते, इथे मात्र उलटं दिसतंय.
स्टेजवर बसलेले समोर पैसे देत आहेत किंवा मदत करत आहेत. इतर ठिकाणी प्रामुख्याने असं दिसतं की अलीकडे शिक्षण हा मोठा बाजार झालेला आहे. गोरगरीब एवढंच कशाला, मध्यमवर्गीयांना सुद्धा शिक्षण आता न झेपणारी गोष्ट झालेली आहे. एकीकडे भारतीय राज्यघटना नावाचा अमृतग्रंथ निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे, मात्र त्याची फळं खालच्या वर्गापर्यंत किंवा वंचितापर्यंत पोहोचत नाहीत. ही तर खरी खंत आहे. आणि ही खंत लक्षात घेऊन या ट्रस्टनं आणि आमचे सन्मित्र महेशराव आणि माननीय अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी ही जी पालकत्वाची योजना राबवली आहे, मला असं वाटतं ही पुण्यातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर ही एकमेव अशा प्रकारची योजना असावी असं मला वाटतं. अलीकडे शिक्षण हा व्यवसाय समजून, शिक्षण हा धंदा समजून त्यातून कसे पैसे उभे राहतील असं पाहिलं जातं. इथे मात्र ही संस्था त्यातून निर्माण होणारे पैसे योग्य आणि गरजू लोकांच्यासाठी खर्च करते, हे बघून आणखी आनंद वाटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतासाठी नव्हे जगासाठी एक विश्वगुरू म्हणून भारतीय राज्यघटना नावाचा एक अमृत कुंभ आपल्याला देऊन टाकलेला आहे. त्यांनी एकदा फार सुंदर सांगितलं होतं. त्यांना एकाने विचारलं होतं की बाबासाहेब तुम्ही तुमच्या सगळ्या ग्रंथाचं सार एका ओळीत सांगू शकता का? आणि ते म्हणाले हो. त्यांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आणि जो ते वाघिणीचं दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तो आपली पत आणि प्रत दाखवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला हे वाघिणीचं दूध प्यायला मिळतंय आणि याच्यापेक्षा वेगळं तुमच्या आयुष्यात काय यश असायला पाहिजे. इथे दगडूशेठ हलवाई गणपतीचे आशीर्वाद आणि महेशराव आणि माणिकराव यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीची मदत, या सगळ्याचा समन्वय म्हणजे आजचा हा कार्यक्रम आणि तुमचं भविष्याचं जीवन. असं म्हणतात शरीराने माणूस दिसतो आणि विचारानं समजतो. शिक्षण कसं असावं? विचारवंत असं म्हणतात शिक्षण असं असावं की ज्या शिक्षणाद्वारे त्या माणसाचं जीवन बदललं पाहिजे, त्याचे विचार बदलले पाहिजेत. आणि म्हणून नेहमी 2 वाक्य वापरतात, 2 शब्द वापरतात. ते 2 शब्द किंवा वाक्य अशा आहेत मित्रांनो की ज्ञान म्हणजेच ते विज्ञान, ज्ञान किंवा त्याचं नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे फक्त माहिती होणे आणि नॉलेज म्हणजे ज्ञान मिळणे. आपल्याला ती इन्फॉर्मेशन नको आहे. वर्तमानपत्रात आपण वाचतो, मोबाईलमध्ये आपण पाहतो इन्फॉर्मेशन, पण जेव्हा आपण ते आत्मसात करतो तेव्हा त्याचं ज्ञानात रूपांतर होतं. आणि ज्ञानार्जनासारखं कोणचंही दान किंवा पुण्य मला असं वाटतं जगात नसतं. असं सुंदर पुण्य ह्यांच्या हातून घडतं आहे. त्याबद्दल मी संस्था चालकांचं, संस्थेचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. भाषा जर भ्रष्ट होत गेली तर संस्कार मिळणं कठीण होत जातं. आणि त्यामुळे या प्रतिष्ठानचं अभिनंदन अशासाठी की मराठी शाळेमधल्या मुलांना इथे एकत्र आणणं, ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना एकत्र आणणं. म्हणून पुन्हा एकदा जोरदार ह्यांच्यासाठी आणि मराठी पालकांनाही विनंती आहे की कृपया, म्हणजे मी जेव्हा माझ्या वडिलांना पहिल्यांदी संस्कृतमध्ये एक वचन आहे, प्राप्तेषु 16 वर्षे पुत्रम मित्रम वदाचार्य, मुलाला 16वं वर्ष लागलं की त्याच्याबरोबर मित्रासारखे वागा, असं पालकांना सूचना दिल्या आपल्या शास्त्रामध्ये. पण मला असं वाटलं की ते मला पण लागू पडतं. म्हणून मी वडिलांबरोबर सिनेमाला गेलो असताना गर्दीमध्ये मीच त्यांच्या खांद्यावर हात टाकला, वडिलांच्या खांद्यावर टाकून हाय डॅड असं मी त्याला डॅड म्हटल्या क्षणाला मला म्हणाले हॅड हॅड, असं कुत्र्याला करतं असं हॅड असं म्हणतात. तुमचा पालकांनी आणि मुलांचा गैरसमज काढून टाका की तुम्ही आईला मम्मी म्हटल्यामुळे तुम्ही सुधारत नाही, वडिलांना डॅड म्हटल्यामुळे तुम्ही सुधारत नाही. आई आणि बाबामध्ये जो जिव्हाळा आहे तो तुम्हाला मम्मी आणि डॅडीमध्ये नाही. त्या पालकांना हा जोडून विनवणी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मुलांनी मला डॅडी म्हणावं तर त्याचा फायदा नाही. इंग्रजांचं वाक्य आहे, जर एखाद्या संस्कृतीचा विनाश करायचा असेल तर त्या संस्कृतीची भाषा आणि धर्म ह्याच्याखाली सुरुंग लावून टाका. ऑक्सफोर्ड हिस्ट्री ऑफ इंडियामधलं वाक्य आहे. इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी यू हॅव टू अंडरमाइन इट्स रिलिजन अँड इट्स लँग्वेज. वी द ब्रिटिश डीड दॅट ॲज इंडियाज रूलर्स. त्यामुळे पहिले आपली भाषा उत्तम ठेवली की संस्कार सोपा होतो. तुम्ही उद्या अमेरिकेत गेलात शिकून काही आता मी ते वाचत होतो, कॉम्प्युटर ॲनालिस्ट म्हणून ती मुलगी आहे नोकरीला,
तर ती US ला जाऊ शकते कंपनीच्या वतीनं, पण ती तिकडे गेली तर तिला जर मातृभाषा छान येत असेल ना तर तिला तिथे कंटाळा येणार नाही तर ती कंटाळणार. म्हणून पहिलं काय करा तर आपली मातृभाषा एकदम उत्तम करून टाका. मातृभाषेतलं छान छान सौंदर्य स्थळं तुम्हाला कळली की मग दुसऱ्या भाषेतली पण कळू शकतात, नाहीतर तीही कळत नाही, मग सगळं धेडगुजरी होऊन जातं. तर तुम्हाला नवीन मुलांना 10वी-12वीच्या पहिली विनंती आहे की मातृभाषा उत्तम करा, भरपूर वाचाल तर वाचाल, बरोबर आहे, ते काम करा. मग मी इथे काही उपदेश द्यायला आलो नाही, मी मैत्री करायला आलो तुमच्याशी, कारण तुमच्याशी मैत्री केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आहे आणि ते आज आवश्यक आहे. काय करतंय जग आता, ते जग तुम्हाला फसवतंय. हिंदी सिनेमा तुम्हाला फसवतोय. काय प्रवास झाला हिंदी सिनेमाचा, तुमच्या मोबाईलवरती तो उपलब्ध असतो. तो काय प्रवास आहे, तो प्रवास आहे दिल एक मंदिर असा सिनेमा होता, आमच्या वेळेला आला होता, दिल एक मंदिर. आता काय सिनेमा आहे तो, दिल तो पागल आहे, बरोबर आहे. मंदिर म्हणजे किती छान प्रेम करण्याची पद्धत होती, तिथून आता हे वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले सगळे, बरोबर आहे. आत्ता जो हिंदी सिनेमा तुम्हाला तुमच्यावरती जो राज्य करतो ना तो ठरवून केलेलं काम आहे. भारतातल्या तरुण मुलांच्या व्यक्तिरेखा खराब करायला सुरुवात केली की ह्या देश पुन्हा ताब्यात घेणं सोपं जाणार आहे. त्यामुळे हिंदी सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला जेवढं तुमचं डोकं फिरवता येईल तेवढं फिरवायचं.